बसला लिव लवकर एबीसीडी. रात्री मोठी लिवली आता छोटी एबीसीडी. लढू नको, अभ्यास कर, बॅगच घेऊन नको बसत जाऊ. आणि बसलाय तर फक्त काय करते, चित्रकलेची वय घेते आणि बसते लगे पेंटिंग करत एबीसीडी लिहू. हॅलो हाय गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर मी संजीवनी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज माझ्या बहिणीची पोरगी परी आहे, तर तिला जायचं आहे ट्रिपले. 2-3 दिवसापासून मावशी मी ट्रिपले चालली, मावशी मी ट्रिपले चालली, प्रांजल पण चालली. चला म्हटलं आज सकाळी सकाळी ते ट्रिपले चालले. पटपट काम आवरून घेतो म्हटलं, कारण की मी जर नाही गेले तर त्या दोघीला राग येणार आहे. कारण की आता 2-3 दिवस झाले ते नांदालावर जातो मावशी जातो मावशी, तर ते पण आवाज देऊ राहिली खाली मावशी मी ट्रिपले चालली म्हणून. तर चला पटापट मी काम आवरून घेतो. हे काही उडदाची डाळ शिजवायला टाकली, पटकन काम आवरले पाहिजेत म्हणून. आणि एका इकडे त्याचं सामान पण तयार करून घेतलं. हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, लसूण काढून घेतला. हिरव्या मिरच्याची चटणी ते स्पेशल खायसाठी ठेवली. रात्रीच्या पोळ्या आहेत, तर रात्रीच्या पोळ्याचा मला चिवडा करायचा आहे. चला मी आता उडदाच्या डाळीला फोडणी देऊन हिरव्या मिरच्या लसूण ठेसून घेऊ. उडीदची डाळ पा किती मस्त शिजली, अशी गलगल शिजली. आरुषले अशी फिक्कीला आवडते, तर त्याच्या याच्यातलीच भाजी मला थोडीशी काढून ठेवा लागेल. आरुले नाशूले शाळेत द्यासाठी डब्यावर. हिरव्या मिरच्या चटणी वाटून झाली, कांदा कापून घेतला. उठवतो बाबू, आशू आरू उठणार बा. चलो उठो उठो, जल्दी उठो, शाळे में जाना है. चलो उठना रे बाबू ना, झोपू दे. नाही रे बाबू, चल उठ 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 रे आशू. लेकरं अशाच माझी स्वयंपाक भाजी होत आली नाही तर झोपणच चालू गेली, शाळेत झाला. चला आयुषच्या पप्पानं तोंड घेऊन धुतलं, त्याच्यासाठी मी चहा ठेवतो आता. आयुष आरुष चल उठ लवकर, चहा ठेवून राहील मी. ठेवू की नाही सांगा तुमच्या दोघांना. चहा पेशील ना. चहा ठेवून घेतो, तोपर्यंत लेकराला उठवतो इकडे चहा शिजेपर्यंत. आणि त्याला दात घासायला लावतो. आयुषच्या पप्पाला कामाला जायचं आहे, तर त्याचा पटकन डबा आवरून घेतो. तिकडे परी पण चालली ट्रिपले, तर पटकन आमच्या दोघांचं पण जाणं झालं पाहिजे. आता उडीदची डाळ आपली तर शिजेलच आहे, फोडणी देऊन देतो. आता गॅस पेटून घेतो. तेल मी अगोदरच टाकून घेतलं. तेलाला मस्त गरम होते तो अगोदर, म्हणजे कसं फोडणी आपली मस्त तडतड तयार होते. मग जिरं टाकून घेऊ. जिरं मस्त असं तडतडून राहिलं. जिरं तडतड मी हिरव्या चटणीतच टाकत होती जिरं, पण मग कसं जिरं तडतड्या जात नव्हतं म्हणून मी काही चटणी जिरं टाकलं नाही. हिरव्या मिरची फोडणीतच टाकून दिलं जिरं. आता मस्त तडतडला ना की घमघम वास येते मस्त असा. जिऱ्यात टाकून घेऊ कांदा बारीक बारीक चिरलेला, असा मोकळा मोकळा करून टाकायचा, म्हणजे पटकन शिजल्या जाते. मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्या. घमघम वाशिवराला आता टाकून घेऊ आपली हिरव्या मिरच्याची चटणी बारीक बारीक करून घेतली. आता परतून घेऊ. आणि कधी उडदाची डाळ म्हटलं की त्यातली हिरव्या मिरच्याची चटणीच पाहिजे, त्याशिवाय आपली भाजी मस्त एकदम खमंग बनते. परतून घेऊ मस्त. हळद घेतली टाकून, इकडे चहा पण शिजला. चला आता उडदाची डाळ टाकून घेतो. आरुच्या पप्पाने कामावरचा फोन आला, ते बोलून राहिले. तर चला पाणी टाकून घेतलं मी उडदाच्या डाळीला. आता पावर वाढून घेतो, खै आणून घेतो. एका इकडे आता आयुषच्या पप्पाला चहा देतो. आणि हे एवढी डाळ आहे की नाही फिक्की, मी आयुषला नारुषला डब्यावर द्यासाठी ठेवली, कोण काय आता ते शाळेत गेले. मस्त खै उकडी येऊन देतो. आता आयुषच्या पप्पाला चहा गाऊन देतो मी. घ्या चहा पटकन पटकन, मला पटापट काम आवरायला लागतात. हे घ्यायचं. आयुष ये रे पटकन. आयुष गेला खाली दुकानात, दुकान बंद आहे म्हणते. राहू दे मग, ये पटकन. दुकानात जायचं असलं की खाली जायला लागते. आयुष गेला पण दुकान बंद आहे म्हणतात, हा वापस येते. तरी चालली आता ट्रिपले औरंगाबाद मध्ये. चौका आहे, त्याच्या तिकडून मस्त मोठे मोठे पहाड आहेत, डोंगरात, तिकडे चालली त्याची ट्रिप. परी 5 रुपया सुट्ट्या आहे. डब्यावर काय घेतलं, काय म्हणतात. परी आणि प्रांजली ह्या दोघी आता बहिणी माम बहिणी आहेत. एकाच शाळेत शिकतात. आयुष आणि आरुषली पण एकाच शाळेत शिकतात, पण 6वी ते 9वी पर्यंतची शाळेची ट्रिप चालली. तर आजचा दिवस परी आणि प्रांजलसाठी खूप खास आहे. दोघीही त्यांच्या शाळेच्या ट्रिपसाठी उत्साहाने निघाल्या आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी परीचे मम्मी पप्पा, मी, आयुषचे पप्पा सगळेजण आले आहोत. आणि आयुष आणि आरुष म्हणत होते की पुढच्या वर्षी आम्ही पण जाऊ. इथे खूप आनंदाचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. त्यांच्यात सर आणि टीचरही आहेत. आयुषच्या पप्पाला कामाला जायचं आहे, तर पाच त्याचा डबा बांधून येतो, पयत येतो. सर्व तयारी करत आहेत. 1-2 नाही तर तब्बल 3 गाड्या विद्यार्थ्यांनी भरून तयार आहेत. आणि आता थोड्याच वेळात
या गाड्या ट्रिपसाठी रवाना होत आहेत. परी आणि प्रांजल तुमची ही सहल खूप आनंददायी, सुरक्षित जावो आणि अशी मनापासून शुभेच्छा. भरपूर मजा करा, नवीन गोष्टी शिका आणि सुंदर आठवणी घेऊन परत पटकन घरी या. आयुषचा डबा गिबा बांधेपर्यंत, बॉटल भरेपर्यंत मी डबा खाली आणला. पण आयुषचे पप्पा म्हणत होते अगोदर मी पाणी पितो नंतर कामाला जातो. मी डबा आयुषचे पप्पा कामावर, टाइमच झाला. पण त्याने मला म्हटलं होतं आयुषनं आताच मार खाल्ला, बसला आता लढत. इकडे बसला. लिव लवकर एबीसीडी. रात्री मोठी लिवली आता छोटी एबीसीडी. लढू नको, अभ्यास कर, बॅगच घेऊन नको बसत जाऊ. आणि बसलाय तर फक्त काय करते, चित्रकलेची वय घेते आणि बसते लगे पेंटिंग करत. एबीसीडी लिव. आयुषचे पप्पा गेले कामाले. आता मी आरूले दवाखान्यात नेतो. काहून का आरूची काही तब्येत बरोबर नाही, त्याला बरं नाही वाटू राहिलं, थोडसा कणकण करू राहिला, सर्दी झाली त्याला. सर्दी असल्याच्याने थोडीशी त्याला ताप. सगळ्यात पहिले त्याला दवाखान्यात नेतो. दरवाजा गिरवाजा बंद करून घेतो सगळ्यात अगोदर. आशून आरू गेला खाली, दिसत असेल तुम्हाला. त्याला म्हटलं खाली जा, तोपर्यंत मी दरवाजे गिरवाजे लावून येतो. दोघ जण खेळून राहिले तिसा. मी पण निघतो आता पटकन सटकन. आली मी खाली. आरू चल पटकन. अरे बाबू चल ना, शाळेची तयारी करायला टाइमही झाला. चले पटला, दवाखाना पण उघडाच आहे. आशू आरू आलो आम्ही दवाखान्यापाशी. चांगला थांबणं मुकाटानं, असं तू ऐकत नाही. दवाखान्यातून चिठ्ठी काढली आरुष. चला आता दवाखान्यात जाऊ. घेतली चिठ्ठी त्यांना. चल रे साईलच्या घरी मन जाय. चल आमचा दवाखाना, गोळ्या घेतल्या. चल रे. अरे पाय नाही, शाळेच्या पोट्यात चालले ना, चालणं ऐकतच नाही ते बाबू. साहिलच्या घरी बोलवायला जातो मग, ऐकत नाही ते लेकर. आता येईल एकटा सोडावं नाही वाटत राहिलं. येईल शाळेत नाही, मग इकडे बसले की इकडेच बसून जाते. मी याच्या सोबत जातो आणि यायला सोबतच घेऊन येतो. चल खाली पाय शद्राय, खाली खाली नाही पायात काहीच नाही, आरामशीर. शाळेला उशीर होऊन राहिला. गोळ्या औषध घेतल्या तर तिचा थोडासा टाइम लागला. नंबर लावायचा होता तर आता याच्या शाळेचा टाइम झाला. हा म्हणते साहिलच्या घरी चाल म्हणते, साहिलच घेऊन म्हणते. मग आता आपल्या घरी जाऊ, आता तू शाळेत जाऊ म्हणते. साहिल, साहिल चला चला पटकन. झालीच नाही का तयारी? मग काय तर डबे बांधले मी, सबन झालं. तू का आता उठली का? साहिल चला लवकर. साहिल लपून राहिली, येत नाही म्हणतात. आजची सुट्टी मारतात ते. आयुष आरुष तुम्ही दोघं पण सुट्टी नाही मारायची. हसून नको, हसून राहिला. चल रे. चला आता साहिल तर काही येतच नाही, आम्हीच जातो. वेदिका आले का शाळेतून? बापारे झाली वेदिकाची सुट्टी. या वेदिकाची सुट्टी झाली की या दोघा तिघायला शाळा राहते. हो आज जाऊ आपण. साहिल तर काही येत नाही. साहिलला घ्यायला आलो ना, आपल्याला उशीर होऊन राहिला बाबा. पाय ते लेकर कसे शाळेत चालले. पाय हे तू काय रिकामे धंदे करून राहिला. चाल होय, रिकामे धंदे नको करत जाऊ. काय ऐकत नाही ह्या. चालणार रे, मुकाट्यानं चालत नाही ह्या. आणि धंदे करत. हा 5 रुपये कुठे रे? आताच तर आपण दवाखाना करून आलो, 5 रुपये पाहिजे तरी. चल शाळेतून आल्यावर देतो तुला 5 रुपये. उघडला दरवाजा. चल बाबू झाले डबे बांधे लागतीये. हा याच्या मी जाता जाता बॉटलही भरून ठेवल्या, डबे पण भरून ठेवले. अबे पाणी संपलं ना, दुसरं घेणं आहे का त्यात पाणी? चला आता आयुष आणि आरुष जातील कामाले म्हणतो. आरू हसून राहिला मला. शाळेत जातील आयुष आणि आरुष. अरे चला संध्याकाळचे 5:30 वाजले. आयुषले आणि आरुषले सुट्टी झाली. तर लेकर दिसत असतील तुम्हाला. तर झाली लेकरायला सुट्टी. सगळ्याचे आई बाबा आले. मी पण इथंच थांबली. 5 मिनिटं झाले. मी पण इथंच बसलेली होती. साहिलच्या बहिणी पण आल्या त्याला घ्यायसाठी. मी पण जातो आता आयुषले आणि आरुषले घ्यायसाठी. चला आले आता आयुष आरुष. आरामशीर आरामशीर आरामशीर. एवढं काय पाहून राहिला? जेवला आता का? 101 रुपया सांगितला म्हणते टीचरने. 101 रुपया काय तर सांगितलं तुला टीचरने? ओळीचा सांगितला म्हणते. फेकत फेकत नको येऊ रे, चांगला ये ना आरामशीर. भांडणच करत येतात. तुला सांगितले 175 रुपये तुला सांगितले का? जाणूनच परी आली का ट्रिप वरून? कशी झाली ट्रिप? चांगली झाली. लय थकली व चेहरा लय ते असा थकलेला दिसून राहिला. हा कुलूप लावलाय. चल नाही घेतो मी. चला चला आलो आता आम्ही रूमवर. काय पेतो? 2 गिलास काय पाणी. अरे आपण साहिलच्या घरी जाऊ ना. चाल ना. अरे मी काय म्हणतो, आम्ही साहिलच्या घरी चाललो आहे ना. साहिल साहिल थकला का तू? काय नाही खेळला. बरं तुम्ही
खेळत बसून राहिले का दिसत चल ना मग पाहू दे मावशी गेली का पाहू दे पहिल्यांदा मला ताई थांबेला आहे माझ्यासाठी बाहेर आता मी कुलूप लावून घेतो आता यानं कुलूप काय माहित कुठे ठेवलं अरुण उघडलं कुलूप कुठे ठेवलं रे बाप्पा हे पा कोणीच नाही घरात चला सगळी फॅमिली आलो आता आम्ही खाली चाललो साहिलच्या घरी रस्त्या नाही धडाचे चालत नाही काल त्या दिवशी आरू पडला जोरा डोकं घेतलं त्यानं अरे सारखा चालू रस्त्यानं गाड्या येतात सकाळी लागलं ना तुला शाळेचे लेकर अजून रस्त्याने चालू आम्ही घरी गेलो फक्त बॅग आणि बॅस्केट अंदर ठेवली आणि आता निघालो आम्ही साहिलच्या घरी 41 मस्त कोंबड्या इकडे म्हशी ट्रॅक्टर सबनच आहे मसाळा पा किती सारे आहे तिथं सर चला पोचलो आम्ही साहिलच्या घरी इथं साहिलचं घर आहे या बिल्डिंग मध्येच आहे आल्याबरोबर धसलाय का तू मातीवर उतर खाली बाबू माती प्रांजल परी हे सकाळी मस्त ट्रिपले गेल्या होत्या तर आता येईल ट्रिपचं विचारतो का मजा आली का ट्रिपले काय काय खेळल्या काय काय मजा आली काय पहाड बाजूनं एवढे मोठे म्हैस चालले दिसून नाही राहिले का तुला चालले मंदा मंदात त्याला म्हैस नाही दिसून राहिली तिकडे त्याच्यावर धसली होती का या मातीवर धसली होती का तर मंडळी चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बाय.